रस्ता एकदाच बनतो, तो पुन्हा खोदला जातो आणि शहराचं विद्रुपीकरण सुरूच राहतं. याला नेमकं जबाबदार कोण? पुणे शहरातील हीच समस्या सोडवण्यासाठी आता महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने एकत्र येत शहर परिवर्तन कक्ष स्थापन केला आहे. शहरात कार्यरत असलेल्या महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधून वर्षाअखेरीस शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कक्षाची पहिली बैठक गुरुवारी महापालिकेत पार पडली असून त्यात पुणे मेट्रो, PMRDA, वाहतूक पोलीस, MSEDCL, जलसंपदा विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसह अनेक विभाग सहभागी झाले. आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की दर महिन्याला किमान एक बैठक घेऊन सुरू असलेली कामे, त्यात येणाऱ्या अडचणी आणि पुढील नियोजन याचा आढावा घेतला जाईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे ग्रँड टूरचा अनुभव सांगत समन्वयातून कमी वेळात मोठी कामे शक्य असल्याचं नमूद केले. पण इथे प्रश्न असा आहे की हा कक्ष कागदावरच राहील की पुणेकरांना प्रत्यक्ष बदल लवकरच दिसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत पाहत रहा न्यूज डॉट्स.